हां, नमस्कार दादा. नमस्ते, मी प्रेमचंद शिवाजी काटे, राहणार माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. याची तारीख सांगा. आजची तारीख 20/9/2024. हां, या ठिकाणी आपण तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे. माझं नाव संजय खंडे पाटील. मी कृषी तज्ञ जलतज्ञ आहे आणि या ठिकाणी ऊसासाठी तुम्हाला मी ट्रीटमेंट दिली होती, माहिती सांगितली होती, बरोबर आहे? हो. तर त्या ठिकाणी तुम्ही आता वापरली होती, औषध वगैरे वापरली होती. तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय का? हां, ते तुमचे औषध वापरल्यापासून उंची जास्त वाढली ऊसाची आणि हिरवगारपणा पण जास्त आहे. जास्त गेल्या वर्षी आपण ते वापरलेलं नसताना थोडी उंची कमी होती. हा फरक जाणवला याच्यात. आणि ऊसामध्ये आता तुमचं जो ऊस आहे तर त्याच्यामध्ये कसं होतं की बाकीची जी काही ट्रीटमेंट होती ती तुमची आपली जी भेट झाली होती थोडीशी उशिरा झाली होती, बरोबर आहे? बांधणीनंतर झाली होती. बांधणीनंतर झाली होती. आता बांधणीच्या आधी पहिल्यापासून जास्ती तर थोडंसं जास्त आणखी फरक पडला असता. तर या ठिकाणी प्रेमचंद काटे तुमचा माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणचा ऊसाचा प्लॉट आहे. तर पहिल्यापेक्षा आतामध्ये काय तुम्हाला फरक म्हणजे आहे जाणवतोय का? जाणवतो ना, हिरवागारपणा टिकून आहे. कारण ह्या दिवसात पाठीमाग आम्ही जी वापरत होतो त्यामुळे एवढा हिरवागारपणा राहत नव्हता, आता राहिलेला आहे आणि उंची पण वाढलेली आहे त्याची. आणि गेल्या वर्षी दुष्काळ होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. हो. बऱ्याच ठिकाणी. हो. त्या ठिकाणी दुष्काळाचा काय तुम्हाला फटका बसला का काय? दुष्काळ पाणी कमी पडलं होतं, थोडं 1-2 पाळ्या लेट बसल्या, पण बऱ्यापैकी म्हणजे झालं कंट्रोल. म्हणजे उशीर झाला पाणी, जे वेळेवर मिळायला पाहिजे होतं पाणी मिळालं नाही. 2 पाळ्या मिळाले. बरोबर आहे. त्यामुळे पण आता हे थोडंसं फरक याच्यावर जाणवतो. हो, कांड्यातलं गॅपरेपणा जाणवतोच. ठीक आहे, तर या ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुम्ही समाधानी आहात का त्याच्यामध्ये? हो, आहे की. तर आपला ऊस जरा शेतकऱ्यांसाठी दाखवा आणि ह्यामध्ये काय फरक पडलाय नेमका तो पण जरा आपल्याला सांगा शेतकऱ्यांसाठी. गेल्या वर्षी आपण साहेबांचं मार्गदर्शन नव्हतं, पण त्याच्या आदल्या वर्षी त्यावेळी आपल्याला एक 55 टनापर्यंत ॲव्हरेज बसायचं आणि गेल्या वर्षीपासून आपण कांबळे साहेबांचं मार्गदर्शन आणि खते वापरली. आता आम्हाला ॲव्हरेज 70-71 टनाचं बसले, म्हणजे जवळजवळ एकरी 15 टनाचा फरक पडला. एकरी 15. आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये काहीतरी पाळ्या चुकल्या होत्या का? उन्हाळ्यामध्ये आपल्याला 2 पाळ्या आपल्या पाण्याच्या चुकल्या, त्यामुळं अजून टनेज वाढलं असतं. ते साधारण किती? 80-82 पर्यंत आपल्याला ॲव्हरेज बसलं असतं. बरं, म्हणजे तुम्ही पाण्याच्या पाळ्या चुकल्यामुळे 2 पाळ्या चुकल्यामुळे तेवढा फरक पुन्हा तुम्हाला 10 टनाचा फरक साधारण कमी मिळाला, नाहीतर ते सुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं असतं. म्हणजे पण आपण खत आणि हे वापरून 30 टनाचा फरक आपल्याला पडलेला आहे. 30 टन वाढीव उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणजे खर्चाचा जर विचार केला तर आणि ह्याचा जर आम्ही जे सांगतोय त्याप्रमाणे जर विचार केला तर हे तुम्हाला नक्कीच परवडलेलं आहे. हो हो, बरोबर आहे. नक्की. कारण 30 टन जर वाढलं एकरी तर 30 टनामध्ये साधारण 3,000 रुपये जर धरले तर साधारण 90,000 रुपये वाढले. हा, आणि खर्च त्या मानानं खूप कमीच होता त्या मानानं. आपल्याला त्याच्यामुळे हे परवडले, नेमकंच नक्कीच परवडलेले. हा, तर शेतकऱ्यांसाठी तर हे सगळं ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त आम्ही वेळोवेळी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं होतं आणि सांगितलं होतं त्याप्रमाणे हे केल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आज तुम्हाला हे जे रिझल्ट दिसायला लागलेले. हा, आणि ह्या वर्षी पण तुम्ही आता मार्गदर्शन माझं घेतलेले आहे. हा, आणि ह्या वर्षी पण आता तुम्ही समाधानी आहात का? काय वाटतं तुम्हाला? उंची चांगली, काळोखी पण टिकून हा, आणि फुटवे भरपूर आहेत. बरं, ह्याच्या आधी फुटव्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येत होता? म्हणजे फुटवे नसायचे? कमी लागायचे, ह्यावेळी फुटवे चांगले आहेत. बरं, आणि साईज पण बऱ्यापैकी. हा,